नमस्कार. प्रथम 10व्या पुण्यस्मरणानिमित्त स्वर्गीय दादांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि एक 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो. आज श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ मलकापूर तालुका कराड फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं पाहता दादांना जाऊन आज 10 वर्ष पूर्ण झाली. या श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना या ठिकाणी दादांनी 2000 साली केली. म्हणजे वयाच्या साधारणतः 70व्या अबाव 70 म्हणजे 70 वर्षाच्या नंतर या ठिकाणी श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना या ठिकाणी केली. ज्यावेळी 2004ला या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला आलो त्यावेळी असं वाटलं की वयाच्या 70व्या वर्षी या व्यक्तीनं का शैक्षणिक संस्था या ठिकाणी स्थापन केली असेल. त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक स्वर्गीय श्रोत्री सर असतील, येलूरचे BB पाटील सर असतील. का आवर्जून मी तुम्हाला सांगतो हे वारंवार, कारण कसं आहे ज्या व्यक्तीचा आज या ठिकाणी आपण पुण्यस्मरणार्थ दिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय त्याची कल्पना तुम्हाला लोकांना या ठिकाणी असावी म्हणून मी वारंवार या ठिकाणी या प्रास्ताविकामध्ये त्या गोष्टी मी सांगत असतो. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, तसेच श्रीनिवास पाटील खासदार, माजी राज्यपाल सिक्कीम राज्य, धीरज गांधी, प्रताप कोळी, तसेच चिखलीकर अप्पा असतील, शिवराज मोरे असतील, काटकर सर असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील. वेळाभेळ कुणाची नावं मी या ठिकाणी घेत नाही, पण विद्यालयातर्फे या ठिकाणी मी सगळ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आणि मगाशी मी सुरुवात केली की या 70व्या वर्षी या ठिकाणी या व्यक्तीनं का संस्था या ठिकाणी स्थापन केली असेल. 2004ला एका गाळ्यामध्ये सुरू झालेली शाळा आज या ठिकाणी जवळजवळ 5-5.5 स्क्वेअर फूट या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि बालवाडीपासून ते 10वी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरतात. साधारणतः 1100 विद्यार्थी आणि साधारणतः 40 स्टाफ या ठिकाणी ज्ञानार्जनाचं पवित्र काम या ठिकाणी करत आहे. दादाचं एक स्वप्न होतं की बहुजन पालकांच्या मुलांसाठी आपण ही शाळा या ठिकाणी सुरू करायची. मागाशी मी उल्लेख केला की ही संस्था स्थापन करण्यामध्ये स्वर्गीय श्रोत्री सर असतील, BB पाटील सर असतील, आमचे कदम सर या ठिकाणी रिटायर केंद्र प्रमुख आहेत, डांगे सर या ठिकाणी आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी संस्था स्थापन करण्यात, ही शाळा सुरू करण्यात या ठिकाणी मार्गदर्शन करणारी या ठिकाणी होती. अल्पावधीतच 2004ला पहिलं युनिट या ठिकाणी नूतनवाडी प्राथमिक शाळाच्या स्वरूपात अयोध्या नगरी बालाजी कॉलनीमध्ये शिंदेच्या गाळ्यात या ठिकाणी सुरू झालं. 2004, 2005, 2006 आणि 2008 4 वर्षे झाल्यानंतर एक 5-8 जागा या ठिकाणी घेऊन या कॉलनीमध्ये प्रथम मजला या ठिकाणी सुरू झाला आणि 2008ला नवीन वास्तूत या ठिकाणी शाळेत या ठिकाणी पदार्पण झालं. टीम अतिशय चांगली होती. नंतर मला हळूहळू समजत गेलं की दादांच्याकडे अजून एक शैक्षणिक संस्था होती, ती त्यांच्या हातातून गेलेली होती. भोळ्या स्वभावाची माणसं, जुनी स्वभावाची माणसं, त्यांच्या हातातून ती शिक्षण संस्था गेलेली होती. नंतर मला ते सारखं म्हणायचे, मास्तर इकडे आपल्याला शाळा उभी करायची. मला बालवाडीपासून ते 12वी पर्यंतचा या आगाशिवनगर मलकापूर परिसरामधला येणारा विद्यार्थी या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये शिकला पाहिजे. नंतर आमचे लोहार सर दादांचं काम बघतात, त्यांच्याकडून मला सगळी माहिती मिळाली. त्यानंतर जिद्दीनं या ठिकाणी आम्ही कामाला लागलो. तुम्हाला विशेष असे सांगावंसं वाटतं की या 40 स्टाफमध्ये फक्त आम्ही 2 ते 3 जेंट्स आहोत, बाकी सर्व या ठिकाणी महिला वर्ग कार्यरत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या आगाशिवनगर मलकापूर विंग येरवळे या भागातली पंचक्रोशीतली मुलं या ठिकाणी शाळेमध्ये येतात. त्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो. शाळा सुटताना मी पाहायचो दादा डेली शाळेत यायचे, दररोज या ठिकाणी शाळेत यायचे. शाळा सुटताना खुर्ची टाकून इथं बसायचे. मुलं गेलेली, मुलं आलेली, त्यांना अतिशय आनंद व्हायचा. म्हणजे शिक्षणाबद्दल अतिशय आवड असणारा, शिक्षणाबद्दल तळमळ असणारा हा व्यक्ती मी पाहिला. अतिशय शिस्तबद्ध, अतिशय काटेकोरपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावा असणारा हा व्यक्ती. याच्याकडून प्रशासनातले मी बरेच या ठिकाणी धडे या ठिकाणी घेतले. साधारणतः मला आठवतंय दादांनी सुरुवातीला मला एक पत्र लिहायला लावलं
आणि मी पत्र घ्यायला सुरुवात केली. अरे म्हणले तू D.Ed झालास, BA झालास, एवढं शिक्षण घेतलंस तू, तुला कोणी पत्र घ्यायला शिकवलं नाही का? म्हणजे कागदाची घडी कशी घालावी, पत्र कसं लिहावं, सरकारी अधिकाऱ्यांच्या बरोबर कसं बोलावं, शासकीय अधिकाऱ्यांच्या टेबलला एखादं काम असेल तर ते कसं करावं, याचा अनुभव स्वतः दादानी गाडीतून जाऊन मला या ठिकाणी दिला. एक उदाहरण सांगतो. 2012ची गोष्ट असेल. शाळेचं मूल्यांकन झालं होतं अनुदानासाठी आणि 6वी-7वीला मान्यता नव्हती. मी 10 ते 12 दिवस कोल्हापूरला DYDला म्हणजे उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी मी जात होतो, हेलपाटे घालत होतो. दादा म्हणले बाळा ते तुझ्याच्यानं काम होणार नाही, गाडीत बस. मला आणि लोहारांना गाडीत घेतलं. पायमल साहेब त्यावेळी उपसंचालक होते. साधारणतः 11:30-12 दरम्यान आम्ही त्या ऑफिसला पोहोचलो. दादानी बोलवून घेतलं. साहेब कलेक्टर ऑफिसला होते. कलेक्टर ऑफिसचं काम सोडून साहेब आले. त्यानंतर साहेबांनी खालच्या क्लार्कला त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या, सूचना दिल्या. परत साहेब कामाला गेले. एखादा व्यक्ती म्हटला असता चला हे मी तुम्हाला काम सांगितलं, हे तुम्ही उरकून या. संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिघांनी पत्र ताब्यात घेतली, 6वी आणि 7वीची, आणि मगच आम्ही कराडला या ठिकाणी शाळेमध्ये आलो. सांगण्याचा उद्देश काय आहे की कामाची तळमळ, एखादं काम कसं करावं, एखादं काम चिकाटीने कसं करावं, एखाद्या कामाचा पाठलाग कसा करावा, आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद हा मी त्या ठिकाणी पाहत होतो. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टी शिकलो, पण कामातले बारकावे हे दादांच्याकडूनच शिकलो. दादांचा आणि माझा कार्यकाल 2004 ते 2014 अतिशय चांगल्या पद्धतीने गेला. सुरुवातीला असं वाटायचं कशाला या व्यक्तीच्या मी हाताखाली कामाला आलोय, सारखं शाळेत येताना टेन्शन यायचं, जाऊ का नको, दररोज म्हातार बाबा येऊन शाळेत बसतायत. पण नंतर जसा मला समजायला गेलं, जशी मला समज आली, तसं 2010 नंतर आमची घट्ट मैत्री जमली. साधी रजा जरी असली तरी मला दादा घरी फोन करणार, अरे बाळा तुला बरं वाटतंय का, ये पटकन बरा हो, शाळेत ये. शाळेत तू एकटाच जेंट्स आहेत, बाकी सगळ्या लेडीज आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की इतका बारकावा या व्यक्तीकडे होता. प्रत्येक बारकाईनं गोष्ट त्या दादानी मला शिकवली, माझ्या या ठिकाणी स्टाफला शिकवलं. म्हणूनच अल्पावधीत या 2004 ते 2024 या अल्पावधीतच या रोपट्याचं वटवृक्षामध्ये एक रूपांतर झालं. साधारणतः आपल्याकडे सर्व पालकांना, मान्यवरांना मला सांगावंसं वाटतं की आज पटाअभावी शाळा बंद पडत आहेत. ग्रामीण भागातल्या शाळा असतील, शहरी भागातल्या शाळा असतील, 50-50 वर्ष या ठिकाणी शाळा, 50-50 वर्ष झाले शाळा आहेत, त्यांना या ठिकाणी घरघर लागले. पण आपल्या इकडं 1ली ते 10वी पर्यंत सर्वांना सांगायचा अभिमान वाटतो की 1000 विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम करतात. आणि हे सर्व शक्य आहे दादांच्यामुळे. आणि भाऊंची भक्कम साथ आहेत. आमच्या संस्थेच्या अध्यक्षा लताताई शिंदे यांचं सुद्धा या ठिकाणी बारकाईने या ठिकाणी लक्ष असतं. थोडंसं या ठिकाणी वेगळ्या विषयावर या ठिकाणी थोडंसं वळतो. मला माहीत आहे हे काही राजकीय व्यासपीठ नाही, पण थोडंसं आम्ही शिक्षक वर्ग, आम्हाला बोलायची भीती, बंदी आणि कुठलीही गोष्ट अशी मांडायची राजकीय पटलावर की ते शक्य होत नाही. पण एक थोडंसं प्रवाहाविरुद्ध जाऊन थोडंसं बोलावं असं वाटतं. आज हे मान्यवर जी येथे या ठिकाणी बसले, ही खूप थोर व्यक्ती आहे. यांनी आयुष्यभर यांनी 90% समाजकारण आणि 10% राजकारण केलं. सगळ्यांनी बघून घ्या, पुढच्या पिढीला ही अशी व्यक्ती राजकारणात तुम्हाला कधी बघायला कधीही मिळणार नाही. आपण फार मोठी चूक केली, ही खतखत माझ्या मनामध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना दादांसारख्या व्यक्ती, श्रीनिवास पाटलांसारख्या व्यक्ती किंवा बाबांसारख्या व्यक्ती इथून पुढच्या काळात आमच्या समाजाला, पिढीला या ठिकाणी मिळणार नाही. या विदाकरंदीकरांच्या या ठिकाणी या थोड्याशा 2 ओळी आहेत, त्या मान्यवरांसाठी या ठिकाणी मी वाचून दाखवतो. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते कैक कावे, जळेल झोपडी असे आग ती ज्वलंत नाही. रोखण्यात वाट माझी वादळे होती आतुर, डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान,
तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून थांबणे पावलाला पसंत नाही, पावलाला पसंत नाही. ही जी व्यक्ती या ठिकाणी मान्यवर व्यक्ती बसलेत त्यांच्या खरोखरच कधीच पावलांना उसत नाही. जरी आज थोडंसं आपण बांध्यावर थोडे हे झाले असेल तरी पुढे येणाऱ्या काळामध्ये नवीन ताकदीने त्या ठिकाणी ते उभे राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. खरोखरच तुम्ही या ठिकाणी सर्व पालक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी या ठिकाणी या नूतन मराठी प्राथमिक विद्यालयामध्ये A1 बालवाडीमध्ये आणि न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर या तिन्ही युनिटच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. पुढील वर्षी आपली संस्था श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ ही रौप्य महोत्सवामध्ये 25व्या वर्षात या ठिकाणी पदार्पण करणार आहे. त्यावेळी सुद्धा आपण एकदा असाच एक भव्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी चांगलं आयोजन करून या ठिकाणी आपण कार्यक्रम घेऊ अशी साथ या संस्थेला माननीय भाऊंना तुमची असू द्या एवढं मी नम्रपूर्वक या ठिकाणी विनंती करतो आणि 2 मिनिटात या ठिकाणी मी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अखंड असते करुणास्पंदन, शमवी दुःखा झिजते चंदन, दादांना माझे त्रिवार वंदन. अज्ञानाचा अंधकार नाही साकार दूर करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाशाने तेजोमय करण्यासाठी मलकापूर परिसरात त्यांनी बालाजी कॉलनीमध्ये A1 बालवाडी व नूतन मराठी प्राथमिक शाळा या नावाने रोपटे लावले. बालवाडीमध्ये 2004 साली 50 विद्यार्थी हजर होते. पण पहिलीसाठी आम्हाला थोडासा संघर्ष करावा लागला, कारण बालवाडीसाठी 1997 पासूनची बालवाडी आमची चालू होती. पालकांचा परिपूर्ण विश्वास आमच्यावर होता आणि पहिलीसाठी नवीनच आम्ही चालू करत होतो आणि थोडंसं या भागाला कोणत्याही सुखसोयी नसल्यामुळे पालकांची नाराजी आम्हाला त्यात दिसून आली. त्यानंतर आम्ही पालकांना प्रत्येक महिन्याला पालक मीटिंग केली आणि या पालक मीटिंगसाठी आवर्जून दादा भाऊ आणि मार्गदर्शक संचालक सगळे मंडळ उपस्थित असायचे. त्यांच्यापुढे पालकांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रश्न होता तो पाण्याचा. पाण्यासाठी वणवण लोकांना फिरायला लागायचं आणि हे स्वतः 1993 पासून मी अनुभवलेलं आहे. आणि ज्या वेळेला पालक मीटिंगमध्ये हा प्रश्न पाण्याचा मांडत गेले त्यावेळी दादांनी अगदी मनावर घेतलं आणि पूर्ण पाठपुरावा करून 24/7 पाण्याची योजना या मलकापूर आकाशनगर परिसरात आणली आणि लोकांना सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. दादा म्हणायचे 2004ला त्यांचा दृष्टिकोन होता. 2004ला त्यांनी सांगून ठेवलेलं होतं की हा परिसर निश्चित एक पुणे आणि मुंबई यासारखा निश्चित होईल आणि हेच आज आपल्याला इथं दिसून येत आहे. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की खरोखरच दादानी आणि भाऊनी की अतिशय परिश्रमानं सुखसोयी उपलब्ध करून दिल्या. 24/7 पाण्याची योजना सुरू करून दिली. लोकांच्या आज भाजी जरी आणायची म्हटलं तर आम्हाला त्यावेळेला करायला जायचं, पण आज प्रत्येक ठिकाणी भाजी मंडई आपल्याला दिसून येते. मग एवढे हाल आपले वणवणवर सोसलेला होता लोकांनी. त्यानंतर 2007 साली या आगाशिवनगर परिसरात ही भव्य दिव्य इमारत शाळेची उभा राहिली. यामध्ये बालवाडीपासून आज 10वी पर्यंत 1000 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे. दादा म्हणायचे माझ्या शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे आणि तो सुसंस्कृत नागरिक घडलाच पाहिजे अशी दादांची विचारसरणी होती. त्यांचा एक छोटासा अनुभव मी सांगते. दादांना ज्या वेळेला कोल्हापूरला ऍडमिट होते आणि ऍडमिट करून आल्यानंतर त्यांना घरी आणलं आम्ही बघायला गेलो त्यावेळेला दादांनी माझ्यासमोर एक उद्गार काढले की म्हटले बाळ अजून एक माझं काहीतरी काम राहिलं असेल म्हणून परमेश्वरानं मला परत पाठवलंय. अतिशय सिरियस कंडिशन होती. बरोबर सगळ्यांना वाटलं की दादा बहुतेक आता यात काय थांबत नाही, पण दादानी म्हटले बहुतेक नाही म्हटले माझ्याकडून अजून परमेश्वराला काहीतरी काम करून घ्यायचं असेल म्हणूनच मला त्यांनी परत पाठवलेलं आहे. मला काहीही अजून होणार नाही. ज्या वेळेला दादा शाळेत आले जाण्यापूर्वी 2 डिसेंबरला दादाचा मृत्यू झाला, पण त्याच्या अगोदर 4 दिवस ते शाळेत यायचे. प्रत्येक दिवशी शाळेत यायचे, पण 4 दिवस अगोदर आले आणि जाता जाता एवढंच बोलून गेले की मी परत शाळेत येईन असं मला वाटत नाही. म्हणजे त्याला मृत्यूची सुद्धा चाहूल त्यांना लागलेली होती आणि 2 डिसेंबर 2014 रोजी दादांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही झालेली जी दुःखाची पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी आमच्या संस्थेच्या संस्थापिका लताताई शिंदे वहिनी आणि मनोहर शिंदे भाऊ हे करत आहेत. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. धन्यवाद. आज या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक माजी
माजी आमदार आणि मलकापूरचे सुपुत्र भास्करराव शिंदे दादा यांची दहावी पुण्यतिथी, या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार, माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी मलकापूर शहराला एक देशात जगात ओळख दिली असे पृथ्वीराज चव्हाण बाबा, त्या नगरीचे मुख्य अधिकारी प्रशासक आमचे सहकारी मित्र प्रताप कोळी, त्यांच्यामुळं मलकापूर शहरामध्ये आयुष्मान भारत कार्ड असेल, आभा कार्ड असेल किंवा गोरगरिबांची नेत्र तपासणी असेल, त्यांचं ऑपरेशन असेल, हे करण्यामध्ये ज्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली असे आमचे सहकारी मित्र धीरज गांधी, त्यांचे बंधू सूरज गांधी, मलकापूरच्या प्रथम नागरिक नीलम मेडगे, त्यांच्या सर्व सहकारी, माझे सर्व सहकारी, विशेषतः सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांनी दादांच्या बरोबर या मलकापूरच्या सर्व विकासामध्ये वाटचाल केली, आनंदराव सुतार आहेत, माझे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत, बाबूराव शिंदे तात्या पुण्याहून आले, ह्या सर्व कार्यक्रमाचे वेळेचं बंधन ठेवून सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी विद्यार्थ्यांनो, हा लक्ष्मी देवी शिक्षण प्रसार मंडळानं आयोजित केले एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शाळेचे मुख्याध्यापक त्यांचं प्रास्ताविक ऐकलं, शाळेच्या बालवाडीच्या प्रमुख कुलकर्णी म्हणून त्यांचं ऐकलं. ह्या विद्यार्थ्यांनी वर्षभर जे काही स्पर्धा घेतल्या, जे काही यश मिळवलं, त्याचं बक्षीस वितरण आपण या निमित्तानं घेतोय. आणि त्याचबरोबर मी ज्यांचा उल्लेख केला गांधी फाउंडेशन, त्यांच्या सौजन्याने शाळेच्या विद्यार्थ्यांची मोफत आपण नेत्र तपासणी या ठिकाणी करतोय. आणि तुम्हाला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. हे मुलांनो, शिक्षक तिथं की बाबा राज्याचे मुख्यमंत्री असताना राजीव गांधी योजना बाबांनी सुरू केली. त्या योजनेचं रूपांतर पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले झालं आणि तेच आता आयुष्यमान भारत. ह्या योजनेअंतर्गत मलकापूर नगर परिषद आणि गांधी फाउंडेशन आम्ही सर्वांनी मिळून शासन स्तरावर काम सुरू होतंच, परंतु तळागाळातल्या माणसाचं ते आयुष्यमान भारत कार्ड निघावं किंवा आभा कार्ड निघावं म्हणून आम्ही जवळजवळ 6 कॅम्प घेतले आणि 3000 बाबा कार्ड आपण या ठिकाणी साहेब काढलेले आहेत. त्याचंही आपण वितरण एक 2 लोकांच्या ठिकाणी आपण घेतोय. असा हा संयुक्तिक कार्यक्रम आहे. मी काही फार मोठं भाषण करणार नाही, कार्यक्रमाला वेळ बराच झालाय. बाबांना आणि साहेबांना बोलायचं, थोडे आप्पा आले ज्यांनी दादांच्या वर अनेक राजकीय चढउतार पाहिलेले आहेत. मला फक्त एकच सांगायचं की ही संस्था आहे मलकापूरमध्ये. दादा काम करत असताना माननीय नामदार आनंदराव चव्हाण विद्यालय त्यांनी सुरू केलं, प्रेमलाताई चव्हाण कन्या शाळा सुरू झाली, अनेक त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. परंतु काम करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यातनं थोडं दादांना थांबावं लागलं किंवा त्यातनं बाहेर पडावं. डांगे सर या ठिकाणी, सोत्री सर आमचे नाही, कदम सर आहेत. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी लक्ष्मी देवी शिक्षण प्रसारण मंडळ स्थापना केली. म्हणजे काम करताना काय शिकलं पाहिजे आपण दादांच्या. आज त्यांचा स्मृती दिन आहे की संघर्ष करत असताना किंवा काम करत असताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा हा जोपासला पाहिजे. आज
संस्था स्थापन केली आणि तिच्यातून ह्या संस्थेचा आज 1ली ते 11वी 12वी पर्यंत 1000 विद्यार्थी या ठिकाणी काम करतात. मला जर काय घ्यायचं झालं तर मी एवढंच घेईन की काम करत असताना यश अपयशाची अपेक्षा न करता आपलं ध्येय नेमकं काय आहे, आपला सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे, त्याला समोर ठेवून काम केलं पाहिजे आणि नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. समाजकारण राजकारणात काम करता असताना प्रत्येक गोष्टीनं काहीतरी शिकलं पाहिजे किंवा नवीन बदलत्या पिढीबरोबर आपण काम केलं पाहिजे. बाबा कालच आपण ज्येष्ठ नागरिकांची चालण्याची स्पर्धा घेतली. एक दादांचं होतं माय फ्रेंड, एक त्यांचं एक नेहमी वाक्य प्रयोग असायचं माय फ्रेंड. आम्ही माय फ्रेंड म्हणून ज्येष्ठ नागरिक चालण्याची स्पर्धा घेतली. तर आमचे खटावकर सरांनी त्यांचं थोडं मनोगत मांडलं की स्पर्धा घेऊया. इथं काळेसर ज्येष्ठ नागरिक संघटने सगळे त्यांचे सहकारी आहेत. जवळजवळ 100 नागरिकांनी बाबा भाग घेतला आणि त्या स्पर्धा 2 भागात आपण घेतल्या, हायवेच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही ठिकाणी. फार चांगला लोकांनी प्रतिसाद दिला माय फ्रेंड चालण्याची स्पर्धा म्हणून. मी का सांगतो की समाजामध्ये अनेक असे घटक की त्यांना आपण थोडंसं आपलंसं केलं पाहिजे, विचारलं पाहिजे, ही अशा गोष्टी आहेत. दादांच्या बद्दल मी काय सांगावं असं आपल्याला माहिती ज्ञात आहे, त्याबद्दल साहेब आणि बाबा बोलतील. फक्त 2च गोष्टी सांगतो की मलकापूर शहराची जी आज रचनात्मक गुणात्मक वाढ दिसते, कधी शहराचं स्वरूप दिसते, ह्याचं जर कोण असेल प्रेरणास्थान तर ते आदरणीय भास्करराव शिंदे दादांचं म्हणावं लागेल. कारण का विचार करा, 2008 साली माझ्या शहराला 24 तास पाणी द्यायचंय ही कधी कुणाच्या डोक्यात कल्पना नाही आली. आता बाबांच्या डोक्यातनं ती आली किंवा होलारे साहेब MTPच्या तालुक्यातनं आली आणि ती योजना आपण प्रत्यक्षामध्ये आणली. म्हणजे एखादं स्वप्न जर माणसानं पाहिलं तर ते प्रत्यक्ष उतरण्याची किंवा ते साकारण्याची क्षमता असणारं व्यक्तिमत्व पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत. देशामध्ये कुठेही नाही की आपण गेली अखंडपणे 14 वर्ष झालं लोकांना 24 तास मीटर पाणी देतो. आज इथं आमचे कोळी साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, बाबा आहेत. कुठेही आपण राज्यात गेलं तर मलकापूरची ओळख ही 24/7 पाणी योजना ही त्याला शक्य आहे. आणि कशामुळे शक्य झालं तर तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभा राहिलात किंवा जी कल्पना आदरणीय दादा आणि बाबाने आणली ती आपण त्या ठिकाणी पुढे नेलेली आहे. अनेक योजना मलकापूरच्या ती बोलण्याची व्यासपीठ नाही, परंतु जी अशक्य आहे ती करण्याची क्षमता भास्करराव शिंदे दादांच्यात होती. त्यांचं जर काही अंगीकृत तुम्हाला करायचं असेल, मला काय करायचं असेल तर त्यांचे विचार, त्यांची कामाची पद्धत किंवा चिकाटी आपण या ठिकाणी केली पाहिजे. आपण एवढ्या मोठ्या संख्येत सर्व आलेला आहात. दादांना जाऊन 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये आपण मी काम करत असताना मग शिक्षण संस्था असेल, मलकापूर नगर परिषद असेल, अनेक सामाजिक गोकाक असेल, आमची सोसायटी, पतसंस्था, डेअरी, या सर्व संस्थांमध्ये काम करताना आपण सर्वांनी मला फार मोठी मोलाची साथ दिलेली, म्हणून हे सगळं मी 10 वर्ष करू शकलेलं आहे. थोडासा सरांनी उल्लेख केला, मी ते बोलणार नाही की राजकीय व्यासपीठ नाही, परंतु समाजामध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलाकडे सकारात्मक आपण पाहिलं पाहिजे, त्याच्यातून चांगलं घेऊन पुढे आपल्याला गेलं पाहिजे. ज्या प्रवृत्ती आज समाजामध्ये निर्माण होऊ पाहते लोकशाहीला घातक, अशा प्रवृत्तींना सुद्धा थांबवण्याकरता आपल्यासारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये बरीच आमची ज्येष्ठ मंडळी आणि शिक्षक मंडळी आहेत, काम करावं लागेल. परंतु आज उल्लेख झाला की आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि खासदार साहेब 2 अत्यंत विद्याभूषित मंडळी आहेत, विद्वान आहेत. त्यांनी त्यांच्या सर्व राजकीय कामकाजामध्ये समाजाकरता फार मोठं काम केले. मी एकच तुम्हाला सांगितलं, राजीव गांधी जीव योजनेतून आपण हे आज कार्ड वाटप करतोय. 111 ॲम्ब्युलन्स असेल. एकच आठवण सांगताना थांबतो, मलकापूरची ग्रामपंचायत नगरपंचायत करायचा उद्देश जेव्हा पुढे आला की मलकापूर शहर हे प्रचंड वेगानं वाढते आणि ग्रामपंचायत म्हणून जर निधी त्याला मिळण्याच्या ज्या मर्यादा आहेत, आरारपडे तेव्हा ग्रामविकास मंत्री होते, ती आपल्याला आज नाही लक्षात घ्या. त्यावेळेला मग आम्ही राज्यात अभ्यास केला, दादाने अभ्यास केला. राज्यात 3 नगरपंचायती होत्या, दापोली, शिर्डी आणि कणकवली. मी स्वतः सरपंच म्हणून या ठिकाणी काम करत होतो. 2005 ला मी सरपंच झालो, 2010 पर्यंत माझी मुदत होती. परंतु तेव्हा दादांच्या लक्षात आलं की या गावचा जर विकास व्हायचा असेल तर याला नगरपंचायतच केली पाहिजे. बाबा तेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते. खासदार साहेबांनी सूचना केली, जर तुम्हाला या गावचा विकास सुनियोजित करायचा असेल, प्लॅनिंग करून करायचा असेल, केंद्राचा निधी आणायचा असेल तर तुम्हाला नगरपंचायत करावं लागेल. हे श्रीफळे साहेबांचं वाक्य आहे. बाबांनी त्यांना पाठबळ दिलं. परंतु दादानी तेव्हा असं नाही म्हणले की माझा मुलगा आता
सरपंच आहे मलकापूरचा कार्यकाल 2010ला पूर्ण होणार आहे, मग आपण बॉडी बरखास्त करू. 2008ला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि भास्करराव शिंदे यांनी निर्णय घेतला की मलकापूरची ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करायची. माझा उद्देश एवढा की काम करत असताना व्यक्तिगत कधी त्याच्यामध्ये त्यांचं स्वार्थ येऊन दिला नाही की बाबा आता थोडंसं ज्या काही राजकीय घडामोडी घडतायत आपलं कार्यकाल पूर्ण होता मग करू, असं न करता त्यांनी तो निर्णय घेतला. आणि तेच मलकापूरच्या विकासाचा टर्निंग पॉईंट आहे असं माझं मत आहे. विलासराव देशमुख साहेब तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक अडचणी होत्या, पण बाबांनी दोघांनी त्या पार करून नगरपंचायत केली. त्याच्या पुढे जे ग्रामपंचायत काळातले कर्मचारी काम करतोय 100 कर्मचारी, सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांचा खास बाब म्हणून समावेशन झाला. आता तर होत नाही बाबा, एकमेव मलकापूर आहे की त्या मलकापूर नगरपंचायत सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. आता लोकांनी त्यात पॅटर्न केलेला आहे. अनेक गोष्टी आपण या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. मला एवढंच सांगतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेला दादांच्यावर प्रेम करता, बाबांच्यावर करता, साहेबांच्यावर करता, आपण काही म्हणजे थोडी सामाजिक भान ठेवून जबाबदारी संभळी पाहिजे. हे शहर जे आपण 24 तास लोकांना पाणी आपण देतोय, घनकचरा व्यवस्थापन आहे, सांडपाणी व्यवस्थापन असतं, नियोजन आहे, अनेक मोठे रस्ते आपण या ठिकाणी करतोय. हे सर्व करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या विचारधारा मलकापूरमध्ये जपली पाहिजे एवढं त्या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. लक्ष्मी देवी शिक्षण प्रसारक मंडळ मलकापूर आणि गांधी फाउंडेशन कराड यांच्या सौजन्याने आज विविध बक्षीस वितरण कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, आयुष्यमान कार्ड वितरण असा विविध कार्यक्रम आज माजी आमदार भास्करराव शिंदे
यांच्या 10व्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने इथं आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवासजी पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल, दक्षिण कराड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या माजी नगराध्यक्ष नीलंताई येडगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, डॉक्टर सुनील चव्हाण आपले आरोग्य अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी, गांधी ज्वेलर्सचे श्री धीरज गांधी, अजितराव पाटील, नामदेवराव पाटील, प्राध्यापक धनाजीराव काटकर, सौ विद्याताई थोरवडे, नाना पाटील, ए. व्ही. पाटील, सौ एस. व्ही. कुलकर्णी, बालवाडीच्या मुख्याध्यापिका आणि एल. पी. पाटील आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित मलकापूर आकाशवाणी परिसरातले सर्व मान्यवर नागरिक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज स्वर्गीय भास्कररावजी शिंदे यांचं 10व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. भास्कररावांना जाऊन 10 वर्ष झाली, या विश्वास बसत नाही. कालपर्यंत त्यांचा चेहरा, त्यांची माय फ्रेंड ही हाक आणि जिद्दीनं चिकाटीनं ज्या कामाला हात घातला ते काम पूर्ण करण्याची त्यांची जिद्द, या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यांनी लावलेलं हे शाळेचं रोपटं, लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यातून मग ही या ठिकाणी मोठं शिक्षण संकुल उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 1000 मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आत्ताच नवीन इंग्लिश मीडियम स्कूल पण सुरू झालेलं आहे आणि या मलकापूर आगाशिवनगर परिसरातील आणि त्याचबरोबर ढेबेवाडी खोऱ्यातील, विंग येरोळे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये आज येत आहेत. शाळेची इतके गेल्या 10 वर्षामध्ये एवढी भरभराट झालेली आहे, पाहून खरंच भास्कररावांना आज आनंद वाटला असता. शिक्षणाचा आनंद साधारण महत्त्व आहे की सांगणं गरजेचं नाही आहे. आज आपण शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. अजून काही थोडे प्रश्न आहेत. एक शिक्षकी शाळा किंवा छोट्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार झालेला आहे बऱ्यापैकी. परंतु आता जी लढाई आहे ती गुणवत्तेची लढाई आहे. स्पर्धेच्या युगामध्ये खरोखरीच आपल्याला टिकायचं असेल किंवा पुढं सरकायचं असेल तर प्रचंड मोठी गुणवत्ता पाहिजे. त्याकडे मात्र अजूनही शिक्षण संस्थांचं म्हणावं इतकं लक्ष लागलेलं आहे. शासनाचं देखील काही लक्ष नाही आहे. आज फक्त शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाकडे आपण लक्ष दिलेलं आहे. सर्वांना साक्षर करायचा प्रयत्न, अजूनही साक्षरतेचं प्रमाण 80% अजून 100% जायला आपल्याला वेळ आहे. त्यामुळे साक्षरतेमध्येच आपण अजून इतकं मागावं तर मग ग्रॅज्युएट मुलांची संख्या असणे किंवा खरोखरीच या व्यवस्थेतून नवीन संशोधन करणारे, नवीन ज्ञानाची निर्मिती करणारी माणसं तयार होतील अशी अपेक्षा अजून काही आपली पूर्ण झालेली नाही. आज शिक्षणाचा पायाच कच्चा असल्यामुळं मग उच्च शिक्षणामध्ये आपण काही फार प्रगती करू शकलेलो नाही. विश्वविद्यालयीन शिक्षण बघितलं तर पहिल्या जगातल्या 200 संस्थांमध्ये भारतातलं एकही विश्वविद्यालय नाही. त्यामुळं नवीन संशोधन, नवीन ज्ञान निर्मिती हे काही आपल्या देशात काही फार होत नाही. आपली दुर्दैवानं विश्वविद्यालय ही फक्त डिग्री देणारे कारखाने आणि त्यातून मग मुलांना काहीतरी नोकरी मिळेल हीच केंद्र झालेली आहे. पाश्चिमात्य देशामध्ये ही विश्वविद्यालय नवीन ज्ञान निर्माण करणाऱ्या संस्था आहेत. जगाच्या ज्ञानामध्ये भर टाकणारी ती विश्वविद्यालय अजून आपण आपल्या देशात काही फार करू शकलो नाही. इंजिनिअरिंगच्या शाखेमध्ये काही जगप्रसिद्ध कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज झाले तर फार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. म्हणून त्याचा पाया खरं म्हणजे प्राथमिक शिक्षणातून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागलं. भास्कररावजी शिंदे जेव्हा आमदार होते ते जवळजवळ 12 वर्ष राज्याच्या विधान परिषदेमध्ये
आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केलं। ते करत असताना त्यांच्यासमोर दोनच प्राथमिक उद्देश होते। एक शिक्षण संस्था वाढवणं, दुर्दैवाने त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीमुळे त्यांना काही फार उच्च शिक्षण घेता आलं नव्हतं त्यांच्या परिस्थितीमुळे, आणि म्हणून बहुजन समाजाच्या मुलांनी खूप खूप शिकावं, चांगलं ज्ञानार्जन करावं आणि समाजाच्या वाढीमध्ये विकासामध्ये हातभार लावावा असं त्यांचं स्वप्न होतं। ते एक स्वप्न, आणि दुसरं स्वप्न मलकापूरचा विकास। अगदी मलकापूर ग्रामपंचायत असताना त्यांनी खूप प्रयत्नातून मलकापूरचं स्वतंत्र अस्तित्व ठेवलं, आणि योग्य वेळी 24/7ची एक ऐतिहासिक योजना एका ग्रामपंचायतीने राबवली, हे देशाच्या इतिहासामध्ये घडलेले एक आश्चर्य आहे। म्हणून आजही ही योजना कशी चाललेली पाहायला देशातले तज्ज्ञ येतात। मोठमोठ्या विद्वानांनी आपल्या पुस्तकामध्ये मलकापूरचा उल्लेख केलेला आहे। विशेषतः उल्लेख करायचा झाला तर ईश्वर अहलुवालिया या एक देशातल्या स्वर्गीय ईश्वर अहलुवालिया देशातल्या प्रचंड विद्वान अशा अर्थशास्त्रज्ञ होत्या। त्यांना या भूमिकेबद्दल फार कुतूहल होतं। मी त्यांना जेव्हा सांगितली, माहिती दिली, तेव्हा त्यांनी खूप माहिती घेतली आणि आपल्या पुस्तकामध्ये ही नगरपालिकेची 24/7 पाणी योजना कशी चालल्याचा उल्लेख केला। त्यानंतर भास्करांची विजन होती, दृष्टी होती की ग्रामपंचायत राहून चालणार नाही, इतक्या वेगानं लोकसंख्या वाढतीये की तिला एकदम ताबडतोब आपण नगरपंचायत केलं पाहिजे आणि नगर विकासाच्या अखत्यारीत आणलं पाहिजे, म्हणजे थोडं निधी मिळायला काही त्रास होत नाही। कारण नगर विकासाकडे भरपूर निधी असतो आणि नगरपालिका फार कमी आहे, ग्रामपंचायती खूप जास्त आहे। त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून नगरपंचायत केली। बघता बघता मलकापूरला इतक्या वेगानं लोकसंख्या वाढते आहे की आपण प्रयत्न करून त्याची नगरपालिका केलेली आहे। तिथे राजकीय विरोध झाला की कशाला करताय, काय करताय, खूप कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या, तर शेवटी नगरपालिका झाली आणि आता सर्व नागरी सुविधांच्या व्यवस्था या ठिकाणी, घनकचऱ्याचा प्रकल्प असेल, सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, चांगल्या शिक्षण संस्था असतील, एक भव्य प्रशासकीय कार्यालय असेल, आणखी बऱ्याचशा त्यांच्या योजना ज्या आहेत मलकापूर नगरपालिकेच्या, त्यामध्ये एक चांगलं सभागृहाकरता पैसे उपलब्ध आहेत, जागेचा प्रश्न आहे, रुंद रस्ते, त्यामुळे एक आधुनिक नगर मलकापूरच्या रूपाने ते उभं राहत आहे। मला वाटतं त्याची मूळ कल्पना, त्याचं खूप मोठं श्रेय स्वर्गीय भास्करराव शिंदे यांना द्यावं लागेल। त्याच्या गेले 10 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर त्यांचा राहिलेलं अपूर्ण काम हे मनोज शिंदे त्याच गतीनं, त्याच दृष्टीनं, त्याच विजन ठेवून ते करतायत। त्यांनी मलकापूरला आणखी पुढं नगरातीकडे नेलेलं आहे। मला खात्री आहे की कराड मलकापूर हे ट्विन सिटीज, दुहेरी शहरं म्हणून पुढे येतील आणि या सगळ्या परिसरामध्ये शक्य झालं तर विद्यानगर परिसरात देखील नगरपंचायत झाली तर एक संबंध, एक मोठा शिक्षण नगरीचा समूह होईल, जिथं IT चे प्रकल्प या ठिकाणी येऊ शकतील, अशा प्रकारचे इथं वातावरण आहे। कारण कराड शहरामध्ये मी नेहमी सांगतो की कराड एक तालुका जरी शहर असलं तरी या परिसरामध्ये ब्रॉडगेज रेल्वे, एक 6 पदरी महामार्ग, नंतर कराड शहरामध्ये उड्डाण पूल केल्यामुळे वाहतूक ताण येणार नाही, एक विमानतळ, या सगळ्या वाहतुकीच्या सुविधा आहेत। त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी आहे, जे दुर्मिळ असतं, प्रत्येक गावामध्ये ही सोय उपलब्ध नसते। त्याचबरोबर प्रचंड मोठं मनुष्यबळ आपल्या विद्यानगरीच्या रूपाने आहे। आणि ह्या सगळ्या ज्या फॅक्टर्स आहेत, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळं इथं वेगानं 21व्या शतकातले आधुनिक उद्योग उभारायला काही अडचण पडणार नाही। पण तशा प्रकारची विजन असेल तर आपण ते करू शकतो। त्यामुळं मलकापूरला आणखी महत्त्व निश्चित देणार आहे, त्या शिक्षण संस्थांना महत्त्व येणार आहे, कारण लोक, ग्रामीण भागातले सर्व लोक इथं शिक्षणाकरता येत आहेत। मलकापूर नगरपालिकेने अनेक कल्पक उपक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये सोलर सिटीचा कार्यक्रम असेल, त्यामध्ये मुलींना बँकेत ठेव देऊन त्यांना 18 वर्ष वयात काही मोठी रक्कम हातात मिळेल असा कार्यक्रम आहे। मुलींना कॉलेजला जाण्याकरता मोफत बसची व्यवस्था असेल, हे अनेक कल्पक उपक्रम
हे मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगरपालिकेचा राबवलेलं आहे. ते उपक्रम आता बऱ्याच ठिकाणी सर्व राज्यात त्याचं अनुकरण होतंय किंवा राज्याचं धोरण त्यातून ठरवावं लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये महिलांच्या करता 100% मोफत एस टी प्रवास हा तिथं त्या कर्नाटक राज्यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्र सरकारने देखील त्याचं अनुकरण केलं पाहिजे, कारण त्यामुळे एक प्रचंड मोठा महिलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजकार्यामध्ये विकास कार्यामध्ये सहभाग घेताना मदत होते, असा जगातला अनुभव आहे आपलाच नव्हे. आज भास्कररावजींची आठवण होताना एक 2 गोष्टी मला आठवतात त्यांच्या, की त्यांच्या काम करताना 2 गोष्टी अनुकरणीय होत्या. प्रचंड मोठी चिकाटी, काम यशस्वी हो तोपर्यंतचा पाठपुरावा करणे, आणि दुसरी बाब कितीही काम करण्याकरता कुणाकडे जावं लागलं, एक आमदार होते, मोठा दर्जा होता, तरी पण साध्या कारकुनाकडे जावं लागलं तर त्याच्या टेबलावर स्वतः जाऊन आपलं काम पुढे द्यायचं त्याची चिकाटी होती. त्यामुळे त्यांनी जे काम हातात घेतलं ते पूर्ण केलं. हे मला वाटतं खरोखरीच अनुकरणीय त्यांचा तो कामाची पद्धत होती. आणि कुणीही जर या चिकाटीनं काम केलं आणि सार्वजनिक काम करताना जरी कमीपणा वाटला की मी ह्याच्याकडे कसं जाऊ त्याच्याकडे कसं जाऊ, मी एक आमदार आहे, तरी पण तो न बांधता काम महत्त्वाचं आहे. ते काम ज्या माणसाच्या हातात आहे त्या माणसाची विनंती करणे आपलं कर्तव्य आहे. त्या भावनेनं काही मागं पुढं न करता ते जे चिकाटीने काम करतो ती चिकाटी मी स्वतः जवळून पाहिलेली आहे. त्यांचे जे सहकारी राजूप्पा आहे, त्यांचे स्वतः बऱ्याचशा लोकांनी त्यांची चिकाटी पाहिलेली आहे, त्यांचे काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे. त्यांची माय फ्रेंडली हार्ट, प्रत्येकाला ते माय फ्रेंड म्हणून बोलवायचे. आणि त्यामुळे माणूस निम्मा अर्धा तिथंच पाळून जायचा की ठीक आहे माय फ्रेंड मला म्हणतात आमदार, म्हणजे माझा इतका मोठा सन्मान करता येतो, विचारामध्ये काम करायला बरीच मदत व्हायची. आज ही शिक्षण संस्था त्यांनी केली, ती शिक्षण संस्था एक छोटं लावलेलं रोपटं आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचा रूपांतर होत आहे. त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूलची सुरुवात झालेली आहे. इंग्रजी ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा आहे. आपली मातृभाषा जितकी महत्त्वाची आहे शिक्षणाकरता, तितकंच जागतिक ज्ञान आत्मसात करण्याकरता इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. त्यामुळे काही लोकांचा इंग्रजीला विरोध आहे, पण ते फार कोत्या बुद्धीचा विचार येतो की बिलकुल करून चालणार नाही. अशा प्रकारे आपण जागतिक ज्ञान प्रवाहातून बाजूला पडलो तर मग आपण मागासले तरी राहू. पण अजूनही आपल्या भारतीय भाषामध्ये 1% देखील ज्ञान निर्मिती होती. नवीन पाठ्यपुस्तकं लिहिली जात नाही, नवीन ज्ञान तयार होत नाही. एकही नोबेल पारितोषिक आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये कुणाला मिळालं नाही. तर 2-3 भारतीयांना मिळाले. त्या सगळ्यांनी शिक्षण भारतात घेतलं, पण आपलं काम सगळं अमेरिकेत होतं. भारतातल्या कामाबद्दल अजूनही खूप दिवसानंतर कोणाला नोबेल पारितोषिक मिळणार नाही. ते विज्ञानातलं सर्वात मोठं पारितोषिक किंवा गणितशास्त्रातलं जे सर्वात मोठं पारितोषिकाचं फील्ड मेडल ते देखील भारतात काम करायला एखाद्या गणितज्ञाला मिळाले. 2 माणसांना मिळाले भारतीयांना, ते परदेशी केलेल्या कामामध्ये. कारण आपल्या इथल्या विश्वविद्यालयाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. तिथे काही संशोधन होत नाही, ज्ञान निर्मिती होत. म्हणून इंग्रजी ज्ञानभाषा आता तरी महत्त्वाची आहे. सर्व ज्ञान आपल्याला जे उपलब्ध आहे, नवीन ज्ञान, हे सगळं इंग्रजी भाषेतून आपल्याला उपलब्ध होतं. त्यामुळं भाषेवर प्रभुत्व मिळालं पाहिजे. इंग्लिश मिडियम स्कूलचं ते महत्त्व त्याच्याकरता खूप महत्त्व असं मी मानतो. ती भाषा तिरस्कार न करता आपल्या भाषेला प्रभुत्व मिळवणं तितकंच गरजेचं आहे. कारण नवीन गोष्ट शिकणे आपल्या मातृभाषेत जेवढं सोपं असतं तेवढं परकीय भाषेत नसतं. पण नवीन ज्ञान निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला इंग्रजीचा साथ घ्यावी लागते, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आज या निमित्तानं आमच्या दोन्ही संस्था ज्या आपल्या लक्ष्मी देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे इथं हायस्कूल आहे आणि नवीन सुरू झालेलं जे इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्या दोन्ही संस्थांना मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज श्री गांधी हे देखील एक फ्री आय कॅम्प
चा कार्यक्रम आयोजित करणार आहे. एक समाजाचं ऋण देण्याचा हा कार्यक्रम गांधी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून जो होते त्याचंही खूप मोठं अभिनंदन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत म्हणजे आभा कार्ड वितरण झालं ही मुळात कल्पना मला वाटतं अनेक ठिकाणी जगात चाललेली आहे. पण मी मुख्यमंत्री असताना आम्ही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून 1.5 लाखापर्यंतचा मोफत उपचार करण्याची योजना सुरू केली. पुढं सरकार बदलल्यानंतर त्या योजनेचं नाव बदललं आणि महात्मा फुले ही आरोग्य योजना म्हणून नाव प्रसिद्ध झालं. तेच योजनेची प्रेरणा घेऊन भारत सरकारनं आयुष्यमान भारत ही विमा योजना तयार केलेली आहे. विमा योजना ही महत्त्वाचं काही गंभीर दुर्घट असा आजार झाला तर त्याला मग ही विमा योजना उपयोगी पडते. तर त्याचबरोबर जी आपली प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की जी मूलभूत आपली आरोग्य व्यवस्था आहे त्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. ती व्यवस्था आपल्याला आणखी मजबूत करावी लागेल. तिथं डॉक्टर नर्सेस भरती करावी लागेल. आज ते होताना दिसत नाही. म्हणून आपल्याला ज्याप्रमाणे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था मजबूत केली पाहिजे तशी प्राथमिक आरोग्याची व्यवस्था ही शासकीय व्यवस्था मजबूत केली पाहिजे. पण खाजगी दवाखाने खाजगी व्यवस्थेत अंधपरवडणारा विषय आहे. आणि जरी विमा योजना एक तात्पुरती गरज असली तर खऱ्या अर्थानं आरोग्याचं सार्वत्रिक सर्व आरोग्य उपचार हे ज्याप्रमाणे इंग्लंड अमेरिकेसारख्या देशामध्ये शासकीय खर्च नव्हता त्याकडं आपल्याला जायला पाहिजे. अजूनही जवळजवळ 60-70% खर्च हा खाजगी आपल्याला स्वतः करावा लागतो. एखादा दुर्घट आजार झाला आपल्याला खूप काम करायचं. यामध्ये देखील शिक्षण आणि आरोग्य या 2 मूलभूत गोष्टी आहेत ज्यामुळं आपण त्यावर जर योग्य तो गुंतवणूक त्यामध्ये केली तरच देशाचा खरा विकास होणं शक्य आहे. आज त्या गतीनं जो विकास झाला पाहिजे आरोग्य शिक्षणाचा मूलभूत विकास झाला पाहिजे तो होताना दिसत नाही. त्यामुळे आपलं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते साकारण्याकरता कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे. माझ्या निमित्तानं पुन्हा एकदा स्वर्गीय भास्करराव यांना आदरांजली वाहतो. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्याची चिकाटी त्याची काम करण्याची पद्धत त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन नवीन नवीन उपक्रम मनोहर शिंदे करतायत. त्याचबरोबर आणखी नवीन उपक्रम करून मलकापूरला एक आदर्श असं नवीन शहर असं निर्माण करायचं जे भास्करराव शिंदे यांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलं जाईल अशी आत्मविश्वास आहे. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल या कार्यक्रमाला बोलल्याबद्दल खूप धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय जय. आदरणीय विद्वान बाबा नीलमताई येडगे प्रथम नागरिक ज्या होत्या त्या प्रतापरावजी कोळी मनोहरराव शिंदे धनंजयराव काटकर ज्या एवी पाटलांनी स्वर्गीय दादांना साथ दिली ते एवी पाटील कुलकर्णीताई शिवाजीरावजी मोरे गांधींना एक नजर होती दृष्टी होती बापूजी महात्मा गांधींना. या गांधींनी ज्याची नजर कमी आहे त्याला चष्मे वाटपाचं काम करायचं काम केलं हा एक योगायोग आहे. अजितराव पाटील अप्पा इंद्रजित चव्हाण विद्याताई थोरडे नीलमबाई येडगे नामदेव अप्पा आणि मित्रांनो ज्या एका या भागातल्या ज्याने या भागाला वळण लावलं अशा एका माय फ्रेंड खऱ्या अर्थानं ते माझे मित्र होते वयाने वडील होते. बाबांचे वडील आनंदराव काका आणि प्रेमला काकी यांच्या सहवासामध्ये सावलीसारखे वावरत असणारे भास्करराव यांची या विभागामध्ये उत्तर आयुष्यामध्ये काहीतरी नवीन आपल्या हातून घडावं याकरता त्यांनी स्थापन केलेली ही लक्ष्मी शिक्षण संस्था आणि या अयोध्या नगरीमध्ये परिणामकारकरित्या चाललेला हा कारभार 2 ते 3 शिक्षक आहेत पुरुष वर्ग पण बाकी सगळ्या भगिनी आहेत. खऱ्या अर्थानं
बाई ते अतिशय प्रेमाने शिकवतात, ते तितक्या लहान होतात आणि कानात सांगतात, आणि शिक्षक मग हातच दाखवतात, दुसरं काही दाखवत नाही. त्यामुळं मुलांच्या वरती होणारा एक चांगला परिणाम, सुभाषित आणि त्यातून पुढे निर्माण होणारी पिढी. मगापासून निवेदिका ताई निवेदन करत असताना त्याला 2-2 शब्द जोडतायत. आता सहजगणे सायास, पण पुढे तुका म्हणे अभ्यास हे आहे. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या बोलता बोलता लोकांना करता येतात. वक्तृत्व ही कला आहे. मी आणि बाबा कराडामध्ये आपण आता इथून वळलं की उजव्या हाताला एक लाहोटीची चाळ लागते. तेव्हा जिल्हा परिषद नव्हती, लोकल बोर्ड होतं. त्या लोकल बोर्ड शाळेत शिकलो. आणि आता आपण सगळी जी मंडळी आहात ज्यांना मानची आणि बाबांची थोडी माहिती आहे, पण या मुलांना कळणार नाही. अजूनही मुख्यमंत्री म्हणजे काय असतं हे कळण्याचं वय नाही त्यांचं. पण या सातारा जिल्ह्यानं 1937 पासून 7 मुख्यमंत्री दिले. 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र, त्यातल्या एका जिल्ह्यानं 15व्या विधानसभेच्या पूर्वी 7 मुख्यमंत्री दिले. त्यातला एक मुख्यमंत्री आपल्या गावचा आहे. हे कळलं पाहिजे. कुंभारगाव आणि मारुल तालुका पाटण जायचं म्हणलं तर पहिलं भायखळ्याला बसायचं, उगलेवडीत उतरायचं, टांगा करायचा, कराडला यायचं, ढेबवडी फाट्या उभं राहायचं, लंबन गाडीत बसायचं, आणि सुटकेस नाही, पेटी नाही, तांबडं बारदान, त्याला निळा पट्टा, ते घेऊन जायचं. आणि दिवसभर जवळ सगळ्यांना वाटायचं, आणि सांजची बारनं एखादी जी लुगडं आणलेलं असतं ते आपल्या बायकोला द्यायचं. अशी आपली मूळची तरा. पण त्याचा परिणाम करत असताना सातारला गेंडामाळ घ्या, देशमुख कॉलनी घ्या, शाहूपुरी घ्या, कुठली माणसं आहेत? ही माणसं मूळची सातारची नाहीत. सातारा जिल्ह्यातली, सातारला ज्याला नोकरी निमित्तानं काय मिळालं किंवा कुपरच्या कारखान्यात काम मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण? हिथं कसे आले? मूळचे कुठले? लोणाऱ्याचे, सपकाळ. प्रतापसिंह भोसले हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900 साली भीमारामा या नावानं त्यांचं नाव आहे, आणि ते भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. हे आपल्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. प्रीती संगमावरती ज्यांचं बालपण गेलं ते यशवंतराव चव्हाण हे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर चव्हाण या नावाचे दुसरे मुख्यमंत्री झाले. त्याच चव्हाण नावाचे आनंदराव काका हे भारताचे मंत्री झाले. हे मुलांना कळलं पाहिजे. जाता जाता आपल्याला सांगता आलं पाहिजे की आपले आहे, तो आपुलपणा यावा. म्हणून आदरणीय भास्करराव यांना सगळ्यांकडे पाहत नसाल, पण भास्कररावांनी ही जी पंचायत होती त्या पंचायतीत रूपांतर मगाशी मनोहर भाऊनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही कर बसतोय म्हणून काही चुकवू नका. खऱ्या अर्थानं पंचायत करा, पंचायतीची नगर परिषद होईल. नगर परिषदे काही दिवसानं ज्यावेळेला कराड महानगरपालिका होईल, कराड महानगरपालिका होईल, 3 लाखाच्या वर जेव्हा जाईल, तेव्हा विद्यानगर, सैदापूर, गोट, मुंड, सुपन, गोळेश्वर, कापिल, आकाशशिवनगर, कोळ्यापर्यंत जाईल. आणि त्यामध्ये एक मुख्य संस्था म्हणून, शिक्षणाचं माहेरघर म्हणून जर आपली ही संस्था वरती आली तर त्याचा एक आनंद होईल. पुढल्या वर्षीचा रौप्य महोत्सव आहे. त्या रौप्य वर्षामध्ये आदरणीय भास्कररावांनी जी ही शाळा सुरू केली त्याला आपण सगळ्यांनी मदत केली. त्यांचं पुण्यस्मरण करणं, त्यांच्या प्रती आदरांजली वाहणं, 2 फुलं त्यांच्या चरणावरती वाहणं हे आपलं काम असतं. मगापासून मी बघतोय लहान लहान मुलं सुद्धा आनंदाने हिंडत आहेत. आणि भगिनी आईला काळजी आहे की पोरग कुठं जाईल म्हणून ते येत आहेत, पळतात, तरी ते पोरग जातेच. शिवमंडळाची शाळा भरे पिंपळावरती
आणि कावड्यांचे पोरं फारी गोंगाटे धरतील असं आमच्या लहानपणी गाणं होतं. पुन्हा आवडतो मोर पिसाऱ्या असा, परी मला आवड नाद आहे परी कोंबड्याचा. ही जी पशु पक्षी प्राणी, वाघ, सिंह, हत्ती, घोडे, उंट यातून शिकवून जातात. ती शिक्षणाचा प्रसारण मगाच मी बघतो इथून किती लोकांना पावसाचं लक्षण माहिती आहे. मृग आग्रा पनुरचं पुष्य असल्याच्या मृग असत. मला काय येते काय मला शिकवलं. नक्षत्र किती अश्विनी वर्णी करते गारुणी मृग आग्रा पनुरचं पुष्य असल्याच्या मगा उत्तर स्वाती शेवटी रेवती 27-27 पाठ का. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना एक माणूस भेटला. त्या माणसाला स्वर्गीय चव्हाणांनी विचारलं, अरे बाळा नक्षत्र किती. तर तो म्हणला 27. एक तिथे जेंटलमन बसले होते विद्वान. ते म्हणले काय सांगताय या माणसाला कशाला विचारताय. म्हणले 27 9 गेला किती उरले. काय म्हणले 18 उरले. 18 27 9 गेले 18 उरले. यशवंतराव म्हणले हा ना इकडे नक्की काय झालं. म्हणलं 27 9 गेला 0 उरलं. पावसाची 9 नक्षत्र जर गेली तर उरलं काय 0. पण 0ची एक गंमत आहे. आपण पूजेला जातो आणि भटजी बुवा नेहमी बायकोला डाव्या हाताला बसवतो, पुरुषाला उजव्या हाताला बसवतो. आता गंमत सांगा, पुरुषाचं 0 उजव्या हाताला आहे आणि बायकोचा 1 आकडा इकडे आहे, तर मोठं कोण सांगा. 10 मोठे, 20 मोठे, 30 मोठे, 40 मोठे. 0 कधीच मोठं नसतं. त्या 0ला जर अर्थ द्यायचा असेल तर डाव्या बाजूला जे असतात ते डावे नाही, ते डावलणारे नाही, ते सावरणारे आहेत. अशा शाळेमध्ये आज यायला मिळालं. आणि या बालगोपाळांच्या समवेत आणि आपल्या समवेत आमचे मित्र माय फ्रेंड भास्करराव यांच्या काही स्मृती जागवल्या गेल्या आणि बालगोपाळांना आमच्या हातून काही देण्यात आलं. त्यात एक आई आली आणि पृथ्वीराज बाबांच्या हस्तेच त्या आपल्या मुलीनं ते पुस्तक किंवा ते बक्षीस घ्यावं याचा एक फार मोठा आनंद असतो. तो आनंद जीवनामध्ये मिळावा. आणि कुणाच्या हातून काय मिळालं. मला 1957 साली शिवाजी विद्यालयामध्ये कराड केंद्राला पहिला म्हणून मालोजीराव नाईक निंबाळकर यांची असते भीमराज किसनला होते 250 रुपये पारितोषिक मिळाले. सोनं 60 रुपये होतं. तेच घेऊन मी फी भरायला गेलो. हे बाबा जे आहेत ना त्याचा अंदाज नाही पुराण सांगायला समजावून. एरोस्पेस इंजिनियर आहे. भारतामध्ये अंतरिक्षाचं ज्ञान असलेली का थोडीफार म्हणले त्यातला एक आपला माणूस आहे. पिलाणीला शिकलाय मूळ इथं. मला जाऊन सांग, आम्ही पृथ्वीराज बाबाला बघितलं. हे मोठे इंजिनियर होते, हे मुख्यमंत्री होते. आम्ही श्रीनिवास पडला भेटलो, ते गव्हर्नर होते, ते राज्यपाल. मजा. ते झालं पाहिजे पावलावर पाऊल ठेवून. आज नेमका रथ आहे बघा मसोड आणि गुलाल खोबरे टाकतात. मी मसोडवाला आहे. गुलाल खोबरे टाकताना आपल्या मोकळ्या खिशात जर एखादा तुकडा पडला खोबऱ्याचा, देवाचा तुकडा, तो जपायचा, तो आणायचा, तो देवावर ठेवायचा. त्याचा काय लागला गुलाल लावायचा आणि आहे देवानं दिली. पोतावर खोबरं टाकलं तुकडा नाही मिळाला तर आनंद नाही. पुढे हा वर्णमंडळ तुकडा मिळाला आनंद असतो. आज भास्करांच्या नावानं या ठिकाणी जे काही छोटं फार मिळालंय ते घरी जाऊन आईला दाखवा. आहे मम्मी, आता आई कमी आहे, मम्मी जास्त आहे, तेव्हा तिला ते दाखवावं. मी गांधीजीला जो स्वागत करतो. आपण जे काही चालवतात, 4 पैसे मिळवतात, त्यातून समाजासाठी आपण चष्मे वाटप करताय. दृष्टिकासाठी डॉक्टर आलेले आहेत. सामान्यपणे ज्यांना परवडत नाही त्यांना काही देता यावं याकरता काही जे उपक्रम चालतात, असे उपक्रम या ठिकाणी चालावेत. मनोहर भाऊंनी मला मुद्दाम बोलवलं. मी आलो. मी आणि पृथ्वीराज बाबा आपल्या सेवेमध्ये सदैव आहोत. पदाने सेवा करता येत नाही. कुठल्याही ठिकाणी नसलो निदान कसलं ते दावला कासरावर पुढे जाऊन डाव्याला वळा
तरी ते काम झालं. अशा आम्ही याच भूमीत निर्माण झालेली माणसं आहोत. परत एकदा आदरणीय स्वर्गीय भास्करराव यांना मी आपण सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो. आणि आपण एका ठिकाणी बोलवलं आणि 4 शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसुंधरा अभियान अंतर्गत आपण माझी वसुंधरा शपथ घेणार आहोत. पाठीमागून म्हणायचे सर्वांनी. मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन. या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन. मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहीन. माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल. जय हिंद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.